हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की एनएसओ सर्वे शोज बेटर हेल्थ सीकिंग बिहेवियर रिलेटिव्हली लो मेडिकल चार्जेस. रिसेंटली काय झालं होतं की एनएसओ जी आहे आपली नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जो होता, त्यांनी एटीएथ राऊंड ऑफ हाऊस होल्ड कन्झम्पशन हेल्थ सर्वे जो होता तो रिलीज केला होता. त्याच्या अंडर त्यांनी जी होती एक हेल्थ सिकिंग बिहेवियर जो होता इंडियामधला तो त्यांनी घेतला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की प्रपोर्शन ऑफ द पॉप्युलेशन रिपोर्टेड एलिंग इन टू 2025, म्हणजेच जे लोक आजारी पडलेत वगैरे, मग त्यांनी 2017 आणि 2017-18 आणि 2025 मधल्या जो आहे तो कम्पॅरिझन केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलंय की कम्पॅरेटिव्हली म्हणजे जर आजारी पडले तर तुम्ही हेल्थ सिकिंग फॅसिलिटी जे आहे त्याच्याकडे जाणं, एक प्रोफेशनल मेडिकल जे आहेत प्रोफेशनल्स जे आहेत मेडिकल मधले त्यांच्याकडे जाणं, त्यांच्याकडून प्रॉपरली प्रिस्क्रिप्शन घेणं, त्याच्याकडून उपचार घेणं, ह्या ज्या गोष्टी त्यांचं पर्सेंटेज जे आहे ते वाढायला लागतं. त्याच्यामध्ये ते म्हणतात की याच्यामध्ये रुरल जो होता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे अपमूव आलेला आहे. त्याच्यामध्ये रुरलमध्ये आधी 6.8% जे होतं ते लोक फक्त जात होते प्रॉपरली, आणि आता जे आहे ते 12.2% पर्यंत त्याचं पर्सेंटेज वाढलंय. त्याच्यानंतर अर्बन एरियाजमध्ये 9.1% पासून 14.9% पर्यंत जे आहे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं काय अजून एक की जी गव्हर्नमेंट हेल्थ इन्शुरन्स जे आहेत, गव्हर्नमेंट हेल्थ इन्शुरन्स त्यांचं जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढलं. म्हणजे जे आयुष्यमान भारत योजना असेल किंवा अजून स्टेटचे जे हेल्थ स्कीम्स असतील, तुमच्या हेल्थ इन्शुरन्स स्कीम्स असतील, त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये जे कव्हरेज आहे ते सुद्धा वाढायला लागले. म्हणजे जास्तीत जास्त लोक जे आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलेत, हेल्थ इन्शुरन्सकडे लक्ष द्यायला लागले. रुरलमध्ये आधी 12.9% जे एवढं प्रमाण होतं ते आता 45.5% पर्यंत गेलेलं आहे. सॉरी, अर्बनमध्ये 12.9% पासून 45.5 पर्यंत गेलंय. तर रुरलमध्ये 8.9% पासून 31.8% पर्यंत वाढलंय, म्हणजे ऑलमोस्ट तिप्पट जे आहे त्याचं प्रमाण झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल जे डिलिव्हरीज असतात म्हणजे हॉस्पिटल्समध्ये जे होतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रमाण वाढले. रुरलमध्ये 95.6% पर्यंत वाढले, तर 97.9% जे आहे ते अर्बन एरियाजमध्ये वाढले. ह्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे अजून की जे म्हणजे आजारी पडल्यानंतर आधी कसं केलं जायचं की घरगुती उपचार असतील किंवा प्रॉपरली जे आहेत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते अवेलेबल नसतील. त्याच्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर युनिट्स असतील ते अवेलेबल नसतील. डॉक्टर्सची जी संख्या असेल ती अवेलेबल नसेल. त्याच्यानंतर इन्शुरन्स जे असतं, मेडिकल इन्शुरन्स वगैरे ते जास्त अवेलेबल नसेल. त्याच्यामुळे काय केलं जायचं ना की प्रॉपरली जी एक हेल्थ ट्रीटमेंट असायची किंवा हेल्थ सिकिंग फॅसिलिटी जे आहेत त्यांच्याकडे जो कल होता लोकांचा तो कमी होता. पण हे जे 6 ते 7 वर्षात जे आहे तो हा कल जास्तीत जास्त वाढलाय. मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे इन्शुरन्स स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचं पर्सेंटेज वाढलंय. आता हे पर्सेंटेज जे आहेत ह्याचा अर्थ असा नाही की लोक खूप जास्त आजारी पडले त्याच्यामुळे तो नंबर आपल्याला वाढलेला दिसतो. याचा अर्थ असा दिसतोय की लोकांनी जे आहे ते हेल्थकडे जे प्रॉपरली लक्ष दिलं गेले, त्यांचे जे फॅसिलिटीज असतील, इन्शुरन्स स्कीम्स असतील त्याच्याकडे लक्ष दिलं गेले. गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स असतील वेगवेगळ्या सेंटरच्या, स्टेटच्या, त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं, त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला गेलाय. जेणेकरून हेल्थ एक नेसेसिटी आहे. हेल्थवर जर तुम्ही प्रॉपरली लक्ष नाही दिलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, ह्याची जी गोष्ट होती ती त्यांना लक्षात येऊन गेली. त्याच्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे की मीडियन म्हणजे मीडियन असा जो खर्च लागतो तो जो होता 2025 मध्ये हॉस्पिटलायझेशनचा खर्च, तो अंदाजे 11,285 रुपये पर्यंत होता. आणि जर तुम्ही हॉस्पिटलायझेशनचे चार्जेस वगैरे म्हणजे तुम्ही ऍडमिट वगैरे असतील किंवा बाकीचे जे गोष्टी असतील ते नसेल झालं तर, आणि तुम्ही फक्त प्रिस्क्रिप्शन वगैरे ते तिथपर्यंत लिमिटेड असताल, तर मात्र तुमचा जो चार्ज आहे तो ऑलमोस्ट ₹0 पर्यंत आहे. म्हणजेच तुमचे बाकीचे चार्जेस आहेत ते झिरो झालेले आहेत, म्हणजे तुमची हेल्थ फॅसिलिटी जी आहेत ती वाढलेल्या आहेत. मग ह्याच्यावरून तुम्हाला काय दिसतंय की गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहेत त्या प्रॉपरली वर्क केलेल्या आहेत तुमच्या हेल्थ रिलेटेड गोष्टींमध्ये. मग ह्या गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स असतील हेल्थ रिलेटेड त्या तुम्हाला महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आपली जी ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर आहे हेल्थ रिलेटेड, आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जे पॅन्डेमिक आलं होतं ग्लोबली कोरोनाचं, त्याच्यामध्ये जे होते आपली हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर होते त्याच्यामधले जे लूप होल्स होते ते खूप प्रकर्षाने जाणवले होते. मग त्याच्यामध्ये काही गोष्टी सुधारल्या असतील. मग जर समजा असं कोरोनाचा एक वन ऑफ द इव्हेंट नाही की म्हणजे हा एकदा एकलौता पॅन्डेमिक, याच्यानंतर पॅन्डेमिक येणार नाहीये, अजून सुद्धा पॅन्डेमिक येऊ शकतात. मग अशा वेळेस इंडियाची जी हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कुठपर्यंत पोहोचलंय, आपण आपले जे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते असं एखादं सडन पॅन्डेमिक जे आहे त्याला हँडल करू शकतं का. मग त्याचबरोबर जी आपण इन्फ्रास्ट्रक्चर झालं त्याच्यानंतर वॅक्सिन मेकिंग असतील, त्याबद्दलचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याच्यानंतर आपलं जे जेनरिक मेडिसिन्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष घालणं पाहिजे.
आता बऱ्याच वेळा काय होतं, की असे सुद्धा रिपोर्ट्स येतात, की जेव्हापासून जे आहे ते मेडिकल इन्शुरन्सचं प्रमाण वाढायला लागलंय, म्हणजे प्रायव्हेट असेल किंवा पब्लिक असेल म्हणजे गव्हर्नमेंटचं. लोकं इन्शुरन्स घ्यायला लागलेत. तेव्हापासून काय केलं जातंय ना, जो मेडिकलचा जो खर्च असतो किंवा हॉस्पिटल जे आहेत ते ओव्हर चार्ज करायला लागले. म्हणजे जसं की समजा एखादी सिरिंज असती, ज्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जर ₹5-6 पर्यंत असेल, तर त्याची जी चार्जिंग असेल ते हॉस्पिटल्स जे आहेत ते ₹200-200 पर्यंत करतात. परत रिसेंटली अशी सुद्धा न्यूज होती, की जे मॅन्युफॅक्चरर्स असतात ह्याचे मेडिसिन इक्विपमेंट्सचे, त्यांच्यावरती हॉस्पिटल्स प्रेशर टाकत होते, की तुम्ही एम-आर-पी जी आहे त्याची जास्त किंवा इन्फ्लेटेड अशी एम-आर-पी दाखवा, जेणेकरून ते ओव्हरचार्ज करू शकतील पब्लिककडून. आणि ह्याच्याविरुद्ध जर त्यांनी कंप्लेंट केली, की आम्ही एम-आर-पी नाही वाढवणार, तर त्यांच्यावरती प्रेशर टाकत होते, की असं केलं तर आम्ही तुमच्याकडून सप्लायच मागवणार. त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा ऑप्शन नव्हता. सो हा जो एक लूप होल आहे, की इन्शुरन्सकडे लोकांचा कल वाढतोय. पण इन्शुरन्सकडे लोकांचा कल वाढल्यामुळे काय करायला लागलेत, ओव्हरचार्ज करायला लागलेत आणि असं म्हणायला लागलेत, की जर तुमच्याकडे इन्शुरन्स आहे, तर तुम्हाला काय टेन्शन आहे. मग कधी-कधी असं सुद्धा होतं, की इन्शुरन्स कंपनीज जे असतात, ते वेगवेगळे लूपहोल्स काढून जे आहेत, ते इन्शुरन्स क्लेम जे आहेत, ते नाकारतात. त्याच्यामुळे तो जो बर्डन असतो, तो सडनली परत त्या व्यक्तीवरती येतो. आणि जर अशी व्यक्ती जर मिडल क्लास असेल किंवा बिलो मिडल क्लासमध्ये असेल, तर ते जे पॉव्हर्टीमधून वरती आलेले जे लोक होते, ते एका झटक्यामध्ये जे आहेत, ते बिलो पॉव्हर्टी लाईनमध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत्या, ज्या एन-एस-ओने सर्व्हेनी सांगितलं होतं, त्या सध्या ज्या आहेत ती प्रोग्रेस आपली खूप चांगली चाललेली. पण हे सुद्धा लूपहोल जे आहेत, ते प्रॅक्टिकली जे ऑन ग्राउंड दिसून येतात, त्याच्यावरती सुद्धा जे आहे ते काम करणं गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला जे आहे ते मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्याशी रिलेटेड. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती, की हेट स्पीच स्टेम्स फ्रॉम अन अस वर्सेस देम माइंडसेट से सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टने रिसेंटली काय म्हणलंय, की हा जो माइंडसेट आहे हेट स्पीच जो केले जातात मोठ्या प्रमाणावरती, त्याच्या मागचे एक मेन माइंडसेट जो आहे, की अस वर्सेस देम. म्हणजे आम्ही विरुद्ध ते असा एक माइंडसेट आहे, तो हेट स्पीचला जो आहे तो खतपाणी घालत असतो. म्हणजे आम्ही विरुद्ध ते जेव्हा आपण म्हणतो म्हणजेच काय म्हणतो, आपण जे आहेत ते लोकल आहोत, आपण ओरिजिनल आहोत. आणि दुसरे जे आहेत समोरचा जो समूह असेल, समोरचे जे लोक असतील ते एलियन आहेत किंवा ते इन्फिरियर आहेत किंवा ते सेकंड क्लास सिटिझन्स आहेत. ह्या पद्धतीची जेव्हा माइंडसेट असतो त्याच्यातूनच जे आहे ते हेट स्पीच निघते. म्हणजे आपण स्वतःला कुठे ना कुठेतरी सुपेरियर समजतो. मग वेगवेगळ्या कारणांनी असेल. मग तुम्ही रिलिजन वाईज म्हणू शकता, कास्ट वाईज म्हणू शकता किंवा इव्हन जेंडर वाईज सुद्धा म्हणू शकता. की पुरुष आहेत तर आम्ही पुरुष आहोत, त्या स्त्रिया आहेत. आम्ही असं करू शकतो, स्त्रिया तसं करतात किंवा स्त्रिया चुकीचं वागतात. त्याच्यामुळे असं केलं पाहिजे. मग हा जो माइंडसेट आहे त्याच्यामुळे हेट स्पीच निघतं आणि हे जे हेट स्पीच आहे ते कुठं ना कुठं आपली जी एक डायव्हर्स अशी कंट्री आहे म्हणजे आपण जसं म्हणतो की डायव्हर्सिटी ही इंडियाची स्ट्रेंथ आहे. पण अशा डायव्हर्सिटी जी आहे ती इंडियाची स्ट्रेंथ तेव्हाच बनू शकते जेव्हा या डायव्हर्सिटीमध्ये एक फ्रॅटर्निटी म्हणजे एक बंधुत्वाची भावना असेल तरच ही डायव्हर्सिटी जी आहे ती इंडियासाठी ॲज अ स्ट्रेंथ म्हणून काम करू शकते. अदरवाईज ही जी डायव्हर्सिटी ती इंडियासाठी एक प्रॉब्लेम म्हणून जी आहे किंवा चॅलेंज म्हणून समोर येऊ शकतं. कारण कंटिन्युअस जे आहे ते चॅलेंजेस समोर येतात. मग आता परत कसं होतं, की समजा लँग्वेजेसमध्ये सुद्धा येतात, की मराठी विरुद्ध हिंदी झालं किंवा साऊथ व्हर्सेस नॉर्थमध्ये लँग्वेजेसचा बॅरियर येतो. रिलिजनमध्ये येतात. त्याच्यानंतर कास्टमध्ये म्हणलं जातं, जेंडर वाईज म्हटलं जातं. ह्याच्यामुळे कोणाला तर कोणीतरी स्वतःला सुपेरियर समजतं, कोणीतरी स्वतः दुसऱ्याला इन्फिरियर समजतं. त्याच्यातून हेट स्पीच केलं जातं. आणि ह्याच्यामुळेच काय केलं जातं, की इंडियाची जी फ्रॅटर्निटी आहे त्याला धक्का लागतो. तर मग याच्यावरती तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एसेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की हेट स्पीच जे आहे त्याच्यामुळे इंडियाच्या डायव्हर्सिटीवर काय इम्पॅक्ट पडतोय. मग याच्यामध्ये तुम्हाला जी-एस-एम मध्ये सोसायटीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती, की द वॉर ऑन इराण अँड द गल्फ शॅटर्ड इल्युजन्स. म्हणजे शशी थरूर यांना काय म्हणायचंय, की रिसेंटली जे वॉर झालं होतं इराण व्हर्सेस इस्रायल आणि यूएसएचा, त्याच्यामुळे काय झालं, की गल्फची जी इमेज बनली होती, की ती सेफ हेवन आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. त्याच्यानंतर तिथं जी मोठ्या प्रमाणात लक्झरी आहे. जे लोकं जे आहेत श्रीमंत वगैरे ते आरामात तिथे येऊन राहू शकतात. टॅक्स हेवन आहे, तिथं कमीत कमी टॅक्स आहे. सिक्युरिटी खूप जास्त आहे. त्याच्यानंतर लक्झरी मोठ्या प्रमाणात आहे. हे जे एक इमेज त्यांनी तयार केली होती, एक पर्स्पेक्टिव्ह स्वतःचा तयार केला होता स्वतःच्या नेशन्सबद्दलचा. तो केवळ एका महिन्याच्या वॉरमध्ये जो होता डिस्ट्रॉय झाला होता. त्याच्यामध्ये काय झालं, की सगळ्या जगाला त्यांनी इमेज काय दाखवली होती, की जरी इराणमध्ये कॉन्फ्लिक्ट असेल, जरी इराण जे आहे ती रिजनल पॉवर असेल, तिथं कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो. पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे, तो या गल्फ कंट्रीजवरती नाही पडू शकत. कारण गल्फ कंट्रीज जे आहेत, त्यांचं अमेरिकेबरोबर जे आहे ते खूप चांगले टाईज आहेत. डिफेन्स टाईज आहेत. त्यांच्याकडे डिफेन्स पॉवर सुद्धा खूप चांगली आहे, पाहायला गेलं तर गल्फ कंट्रीजकडं. हो, सौदी अरेबिया जो आहे, ते वन ऑफ द मेजर बायर आहे यूएस आर्मामेंट्सचा, यूएस अम्युनिशनचा. असं असताना सुद्धा मग त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं, की याच्यामुळं गल्फचा जो रिजन आहे, तो खूप जास्त सेफ आहे. त्याच्यामुळे त्यांनी गोल्डन व्हिसा सुद्धा इश्यू केला होता. मोठ्या प्रमाणात जे आहे, ते लोकांनी गोल्डन इश्यूसाठी अप्लाय सुद्धा केलं होतं.
मग ह्याच्यामुळं काय झालं होतं, की त्यांची जी इमेज बनली होती, त्याच्यामुळे ते फक्तच एक क्रूड ऑइल प्रोड्युसिंग कंट्री किंवा क्रूड ऑइल प्रोड्युसिंग रिजन न राहता, एक टुरिझम बेस असतील किंवा ग्लोबल कॉम्पिटिशन्स असतील किंवा स्पोर्ट्स वगैरे ते सुद्धा जे आहे ते तयार करायला लागले होते, तिथं भरवायला लागले होते. त्याच्यानंतर सौदी अरेबियाचा जो लाईन नावाचा एक रिॲलिटी सेक्टरमधला एक प्रोजेक्ट होता. असे प्रोजेक्ट करून जे आहे ते एक त्यांची इमेज बिल्ड करत होते. पण जसं हे वॉर झालं त्याच्यामुळे काय झालं, की त्याचे जे इम्पॅक्ट होते ते त्यांच्यावरती डायरेक्ट पडायला लागले. एक म्हणजे इराणने काय केलं, की स्टेट ऑफ हॉर्मुझचा जो रिजन होता, तो बंद केला आणि दुसऱ्या साइडला येमेनमध्ये जे होतं बाब मंडब स्टेट त्याच्या शेजारचे, तिथं सुद्धा जे आहे त्यांनी हुती रिबल्सच्या मदतीने ते सुद्धा ब्लॉक केलं. त्याच्यामुळं यांचा जो टोटल एक्सपोर्ट होता अरब रिजनचा, तो कंप्लीटली ब्लॉक झाला. त्याच्यामुळे त्यांच्या जे इकॉनॉमीचा जो गेन होता, तो कंप्लीटली ब्लॉक झाला. दुसरी गोष्ट म्हणजे वरती डायरेक्ट अटॅक करता येत नाही. इस्रायलवरती इफेक्टिव्हली अटॅक करता येत नाही म्हणून त्यांनी काय केलं, सौदीमध्ये, यूएईमध्ये, ओमान हे जे गल्फ रिजन आहे त्याच्यावरती डायरेक्टली अटॅक करायला लागले. आणि त्याच्यामुळे त्यांची जी एक लक्झरी होती, सेफ हेवनची जी इमेज होती ती कंप्लीटली डिस्ट्रॉय झाली. म्हणजे त्यांची जी बुर्ज खलिफा ही जी दुबईमधली जी जगातली सर्वात उंच इमारत जी आहे, ती त्यांच्यासाठी एक शाईन किंवा प्राईडची गोष्ट होती. त्याला वाचवण्यासाठी जे ते एफर्ट्स करावे लागत होते, की त्याची सिक्युरिटी जी आहे त्याच्यामध्ये कन्सर्न्स निर्माण झाले होते. त्याच्यामुळे ही जी इमेज होती ती एकाच झटक्यामध्ये नष्ट झाली होती. आणि त्याच्यामुळं काय झालं, ते गल्फचा जो रिजन होता, मग आता गल्फ जो इंडियासाठी मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टंट. एक म्हणजे की त्यांच्याकडून आपण मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल वगैरे इम्पोर्ट करतो, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इंडिया आणि त्यांचे जे टाईज आहेत, ते सुद्धा खूप जुने आहेत आणि बाकीचे सुद्धा जे म्हणजे इंडिया मोठ्या प्रमाणात त्यांना एक्सपोर्ट करतो. त्याच्यानंतर इंडियन जे लोकं असतात, ते मोठ्या प्रमाणात गल्फ रिजनमध्ये जातात. तिथून मोठ्या प्रमाणात रेमिटन्सेस पाठवतात. त्याच्यामुळे ओव्हरऑल जो आहे, तो रिजन इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. मग अशा कंडिशनमध्ये जर गल्फ रिजन मधली जी शाईन असेल, ती जर उतरत असेल, कोसळत असेल त्यांची इमेज, तर मग इंडियाला जे आहे ते एक मोठ्या प्रमाणात हॅम्पर होऊ शकतं. मोठ्या प्रमाणात धोका जो आहे तो निर्माण होऊ शकतो. आणि एवढं सगळं म्हणजे त्यांच्याकडे पॉवर होती, मिलिटरी पॉवर होती, इकॉनॉमिक पॉवर होती, त्यांच्याकडे यूएसएची बॅकिंग होती. एवढं सर्व असताना आणि त्यांचा वॉरमध्ये डायरेक्ट सहभाग नसून सुद्धा इराणने त्यांच्यावर अटॅक केल्यानंतर सुद्धा त्यांनी वॉरमध्ये किंवा इराणविरुद्ध कोणतीही डायरेक्ट ॲक्शन घेतली नव्हती. आणि हेच कारण सांगून यूएईने काय केलं, मग OPEC मधून आणि OPEC प्लस मधून त्यांनी जे आहे ते एक्झिट घेतली होती. की त्यांचं म्हणणं होतं जर एक अरब नेशन जे असेल किंवा अरब जो ग्रुप असेल, गल्फ जो ग्रुप असेल, गल्फ रिजन जर युनिफाईड इराणच्या विरुद्ध उभं राहणारच नसेल, तर OPEC सारख्या ऑइल कार्टेलमध्ये राहून ते स्वतःचं नुकसान का करून घेतील? त्याच्यामुळे आपल्याला असं सुद्धा दिसू शकतं, जर ह्याच पद्धतीने गल्फ रिजनची प्रोग्रेस राहिली, तर मात्र OPEC ग्रुप जो आहे तो अजून जास्त डिसमॅन्टल होऊ शकतो. त्याच्यामुळे हा जो कंप्लीटली रिजन आहे, आता समजा गल्फ रिजन झाला, मग त्याच्याबद्दल तुम्हाला मॅपिंगमध्ये सुद्धा प्रीसाठी महत्त्वाच्या गोष्टी. त्याच्यानंतर मेन्समध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की इंडिया आणि गल्फ रिजनचे त्यांचे ट्रेड लिंक्स वाढवत होते. GCC बरोबर आपण एफटीए साइन करणार होतो. मग हे सर्व असताना जर आता जो तो ट्रेड आहे, तो तेवढा लुक्रेटिव्ह आहे का इंडियासाठी? तेवढा अट्रॅक्टिव्ह आहे का? की इंडियाने त्यांच्याशिवाय दुसरीकडे कुठे ना कुठेतरी मार्केट जे आहे ते शोधलं पाहिजे. कुठेतरी ट्रेड लिंक्स जे आहेत ते दुसरीकडे डेव्हलप केले पाहिजेत. याच्यामध्ये तुम्हाला मेन्समध्ये आयआरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती, की साउथ एशियन पॉवर बॅलन्स शिफ्ट टुवर्ड्स पाकिस्तान. आता रिसेंटली काय झालं होतं, जसं आपल्याला माहिती हे जे वॉर झालं होतं यूएसए इराणमधलं, त्याच्यामध्ये काय केलं होतं, की पाकिस्तानने एक मीडिएटरची भूमिका जी होती, ती निभावण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, स्टार्टिंगला जे पहिल्यांदा सीजफायर झालं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी एक रोल सुद्धा प्ले केला होता. पण तो जो रोल होता, तो आपल्याला काही दिवसातच समजून आलं, की तो एक खोटा रोल होता किंवा फसवाफसवीचा कार्यक्रम होता. म्हणजे त्यांनी इराणला काही वेगळे प्रॉमिसेस केले, यूएसएला काही वेगळे प्रॉमिसेस केले. आणि त्याच्यामुळे म्हणजे की यूएसएला प्रॉमिसेस करताना यूएसएला जे गोष्टी सोयीस्कर असेल त्या हिशोबाने त्यांना प्रॉमिसेस केले की इराण न्यूक्लिअर जे युरेनियम असेल एनरिच युरेनियम ते त्यांना परत देऊन टाकल कम्प्लिटली सरेंडर करा. तर इराणला त्यांनी प्रॉमिस केलं की हे जे वॉर आहे ते थांबून जाईल न्यूक्लिअर एनरिच युरेनियम जे आहे ते तुम्हाला द्यावं लागणार नाही. लेबनॉनवरती सुद्धा जे आहे ते सीज फायर होईल. या पद्धतीच्या फॉल्स प्रॉमिसेस करून त्यांनी टेम्पररी जे होतं ते सीजफायर केलं. पण 2-3 दिवसातच समजून आलं, की हे जे सीजफायर होतं किंवा ही जी मीडिएटरची भूमिका होती, ती फसवेगिरीची भूमिका होती. पण तरी पण ही जरी असली म्हणजे प्रॅक्टिकली किंवा ऑन ग्राउंड ही जरी सिच्युएशन सर्वांना समजून जरी आली असेल, तरी पण ह्या ज्या दरम्यानचा टाईम होता, त्याच्यामध्ये पाकिस्तानने काय केलं, त्यांचे जे रायटर्स होते किंवा फंडिंग जी त्यांनी केली होती, त्याच्या माध्यमातून त्यांनी वेस्टर्नमध्ये किंवा ग्लोबली एक नरेटिव्ह स्प्रेड केला, की जे पाकिस्तानबद्दल बोललं जातं, की पाकिस्तान एक टेररिझम हेवन कंट्री आहे. म्हणजे टेररिस्ट जे आहेत त्यांच्यासाठी एक सेफ हेवन आहे ती. पाकिस्तान हा फक्त तसा कंट्री नाही, ते पाकिस्तान एक ग्लोबल पॉवर किंवा रिजनल पॉवर सुद्धा आहे. जो एक मोठे जे पॉवर्स आहेत म्हणजे एका साइडला यूएसए, इस्रायल असेल, दुसऱ्या साइडला इराण असेल.
यांच्यामध्ये एक मीडिएटरची भूमिका जी आहे ती एक सशक्तपणे राबवू शकतो. असं जे नरेटिव्ह होतं ते त्यांनी स्प्रेड केलं. त्याच्याबद्दल त्याच्यानंतर त्यांनी दुसरं नरेटिव्ह काय केलं, की इंडियाची जी आहे, इंडियाचे सुद्धा रिलेशन्स इंडिया आणि इस्रायल आणि यूएसए बरोबर चांगले आहेत. इराण बरोबर सुद्धा चांगले आहेत. पण इंडिया जो आहे ही इंडिया ही मीडिएटरची भूमिका जी आहे ती बजावू नाही शकला, पण पाकिस्तानने ही बजावून दाखवलंय. पाकिस्तानने हे वॉर थांबवून दाखवलं, जे इंडियाला किंवा बाकीच्या कोणत्याच ग्लोबल पॉवरला सुद्धा हे थांबवता आलं नव्हतं. ह्या पद्धतीचं त्यांनी नरेटिव्ह पसरवलं. आणि ह्याला जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते कंटिन्यूअस त्यांच्या स्टेटमेंट्समधून जे त्याला सपोर्ट करतच राहतात. मग कुठं म्हणणार, की हे माझं फेव्हरेट फील्ड मार्शल आहेत, फेव्हरेट पीएम आहेत. मग ह्या पद्धतीचे स्टेटमेंट्स देऊन जे आहे ते वेस्टर्न रिजनमध्ये जे आहे ते त्यांच्या पाकिस्तान प्रो असं नरेटिव्ह पसरवायला ते मोठ्या प्रमाणात हेल्प करतात. आता त्याच्या मागची जी कारण आहेत ते वेगळे आहेत, की पाकिस्तान जे आहे ते इनडायरेक्टली डोनाल्ड ट्रम्प यांचा जे मुलगा आहे, त्यांची जी कंपनी जे आहेत क्रिप्टो रिलेटेड वगैरे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात. त्याच्यामुळे हा जो इनडायरेक्टली करप्शन चाललाय, त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प त्यांना सपोर्ट करतायत. पण कुठं ना कुठं हा जो टाईम पिरियड आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान प्रो असा नरेटिव्ह जो आहे तो वेस्टर्न रिजनमध्ये पसरायला लागलाय, वेस्टर्न लोकांमध्ये पसरायला लागलाय आणि इथं जो आहे तो इंडिया मागे पडायला लागला. म्हणजे एका साइडला डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते पाकिस्तानचं कौतुक करतात आणि दुसऱ्या साइडला जे ते इंडियाला वेगवेगळ्या म्हणजे अतिशय खराब अशा पद्धतीने म्हणजे एखाद्या ग्लोबल पॉवरचा जो प्रेसिडेंट आहे या पद्धतीने बोलू नये, या पद्धतीने ते स्टेटमेंट्स देतात. हेल रॉड्स असं म्हणणं किंवा हेल होल्स म्हणणार. त्याच्यानंतर इंडियाचे जे लोक आहेत ते खराब आहेत, ते प्रेग्नंट होतात आणि अमेरिकेमध्ये येऊन जन्म देतात जेणेकरून त्यांना सिटिझनशिप मिळवावी. अशा अतिशय खराब पद्धतीने जे आहे ते इंडियाचं वर्णन करतात. इंडियाला जे आहे ते क्रिटिसाइज केलं जातं, जे खरं सुद्धा नसतं. आणि ह्याचा रिप्लाय म्हणून जे आहे ते इंडिया एक स्ट्रॉंग रिप्लाय सुद्धा त्यावेळेस देत नाही. त्याच्यानंतर जेव्हा मीडिएशनची वेळ येते तेव्हा इंडियाचं म्हणणं होतं, की आम्ही 2 कंट्रीजमध्ये मीडिएशन करत नाही. आता ही जी भूमिका होती ती एक इंडियाची जी कोर कोर फॉरेन पॉलिसी होती त्याच्या हिशोबाने बरोबर होती. की इंडियाचं जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं, तेव्हा कोल्ड वॉर चालू होतं आणि तेव्हा इंडियाने नॉन अलाइनमेंटचा जो होता एक पवित्रा घेतला होता. की ना आम्ही यूएसएच्या साइडला जाणार, ना यूएसएच्या साइडला जाणार. आम्ही फक्त इंडिव्हिज्युअल जी आहे, इंडिव्हिज्युअल फॉरेन पॉलिसी, फॉरेन पॉलिसी जी आहे, ती इम्प्लिमेंट करणार आणि इंडियाला ग्रो करणार. पण ही जी फॉरेन पॉलिसी होती ही त्या काळासाठी योग्य होती कारण इंडिया जी आहे ती रिजनल पॉवर सुद्धा त्या काळात तेवढं मोठ्या प्रमाणात नव्हतं. पण जर आता इंडियाला एक ग्लोबल पॉवर बनायची असेल, जिओ पॉलिटिकल इंडियाला स्वतःचा स्टान्स आहे तो मोठा करायचा असेल, तर मात्र इंडियाला ह्या गोष्टींमध्ये पडणं गरजेचं आहे. एक ऍक्टिव्ह रोल जो आहे तो अशा वेळेस करणं जे आहे ते पार पाडणं गरजेचं आहे. आता ही फक्त स्वतःच जी सॉफ्ट पॉवर असेल किंवा स्वतःचं जे इम्पॉर्टन्स आहे ते वाढवण्यासाठी नाही. कारण अशा वॉरमुळे इंडियावरती जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडतो. आता जरी आपल्याकडं पेट्रोल डिझेलचे प्राइसेस वाढले नसतील, पण तरी जे पेट्रोल कंपन्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ₹15 ते ₹20 जे आहे ते पेट्रोल पर लिटर मागे लॉस सहन करावा लागतो. बाकीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात जे आहे ते इन्फ्लेशनचा सामोरं जावं लागलं. आपला करंट अकाउंट डेफिसिट खूप जास्त वाढू शकतो. एवढा डायरेक्ट इम्पॅक्ट असून सुद्धा इंडिया कोणताही ऍक्टिव्ह रोल जो आहे तो प्ले करत नाही. त्याच्यामुळे जो आहे इंडियाचा जो आहे कुठेतरी स्टान्स आहे तो वीक असा दिसून येतो. मग इंडिया जो आपण म्हणतो की इंडो पॅसिफिक रिजनमध्ये की इंडिया मेजर पॉवर आहे. मग तो इंडिया खरंच तेवढी मेजर पॉवर आहे का? असा प्रश्न जो आहे तो वेस्टर्न रिजनमध्ये पडतो. आणि त्याचबरोबर पाकिस्तान प्रो नरेटिव्ह पसरत असल्यामुळं त्याच्यामुळे काय होतं की इंडियाचा जो नरेटिव्ह बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये इंडिया ऑलरेडी खूप जास्त मागे आहे. म्हणजे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये इंडियाने मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाकिस्तानचं नुकसान करून आणलं होतं. मग त्यांचे एअरक्राफ्ट पाडणं असेल, त्यांचे एअर डिफेन्स सिस्टम असतील, त्यांचे जे रनवेज असतील, कंप्लीटली आणि मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केले होते. तिथले त्यांच्या देशामधले टेररिस्ट सुद्धा मारले होते. पण तरी सुद्धा एक नरेटिव्ह त्यांनी पाकिस्ताननी जे नरेटिव्ह होते ते नरेटिव्ह पसरवण्यात ते यशस्वी झाले, की त्यांनी भारताचं जास्त नुकसान केलं. आणि भारताने कंटिन्युअसली स्लोली 2, 3, 4 महिन्यानंतर जे आहे तो हळू नरेटिव्ह पसरवलं, की नाही, नाही इंडियाने जे आहे इंडियाने सक्सेसफुली जे आहे ते ऑपरेशन सिंदूर कंडक्ट केलं होतं. पण तोपर्यंत जो डॅमेज व्हायचा होता, तो झाला होता. त्याच्यामुळेच इंडियाला जो आहे ते स्वतःचं नरेटिव्ह जे आहे ते बिल्ड करणं गरजेचं आहे. कारण जर समजा उद्या जाऊन जर पहलगामसारखा अटॅक पूर्ण इंडियावरती झाला, तर इंडियाचा क्लिअर स्टान्स जर इंडियावरती टेररिस्ट अटॅक झाला, तर मग ते टेररिस्ट कुठेही असो आपण त्यांना डिस्ट्रॉय करू. मग ते पाकिस्तानमध्ये असेल तर आपण त्यांना डिस्ट्रॉय करू. पण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये जेव्हा यूएसए सारखी सुपर पॉवर पाकिस्तानला ब्लाइंडली जे आहे ते फॉलो करते, ब्लाइंडली जे आहे ते बॅकिंग देते आणि इंडियाच्या अपोझिटमध्ये स्टेटमेंट्स देते. यूएसएचे गव्हर्नमेंट कितीही इंडियाला सपोर्ट करू दे किंवा कितीही म्हणू दे की यूएस आणि इंडियाचे जे टाईज आहेत ते 21st सेंचुरी मधले सगळ्यात इम्पॉर्टंट असे टाईज आहेत. पण डोनाल्ड ट्रम्पची जी कंप्लीट बॅकिंग आहे, अशा कंडिशनमध्ये जर पहलगाम सारखा पुन्हा अटॅक झाला, तर इंडिया खरंच जे आहे ते कसं ऑपरेशन सिंदूरचं पार्ट 2 राबवू शकतं का? मग हा प्रश्न निर्माण होतो आणि जर तसं राबवलं, तर त्यावेळेस जे नरेटिव्ह आहे ते परत पुन्हा एकदा जे आहे ते इंडियाच्या अपोझिटमध्ये जाऊ शकतं. त्याच्यामुळे ह्याच्या बाबतीत जे आहे ते इंडियाला काम करणं गरजेचं आहे. अदरवाईज काय होऊ शकतं, की इंडियाची इम्पोर्टन्स कितीही असेल, म्हणजे जर जी लो लो इन्स्टिट्यूट जे आहे
त्यांच्या मते एक नॅशनल पॉवर जी असते, कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर मोजायची जी गोष्ट असते, त्याच्यामध्ये तुम्ही 2 गोष्टी असतात. एक हार्ड पॉवर असते. हार्ड पॉवर म्हणजे मिलिटरी पॉवर आणि दुसरी असते सॉफ्ट पॉवर. आता इंडियाकडची जी हार्ड पॉवर आहे ती बाय डिफॉल्ट आणि बाय लार्ज पूर्णपणे पाकिस्तानला जे आहे ती डिस्ट्रॉय करू शकते. पाकिस्तानच्या कितीतरी पट अशी आपली हार्ड पॉवर आहे. पण सॉफ्ट पॉवर जी आहे ती सुद्धा एक 45 ते 50% जो आहे तो पार्ट कॉन्स्टिट्यूट करते नॅशनल पॉवरमध्ये. त्याच्यामध्ये मात्र जो ते इंडिया मागे पडायला वेस्टर्न रिजनमध्ये की इंडियनचे लोक आहेत ते युएसए मध्ये येतात, युरोपमध्ये येतात आणि तिथले जॉब हडपतात. त्याच्यामुळे ऑलरेडी इंडिया विरुद्ध रेसिझम आणि दुसरीकडे जर ॲज अ नेशन म्हणून जर सुद्धा आपलं नॅरेटिव्ह प्रॉपरली नाही पसरलं, आपण नाही पसरवू शकलो, तर इंडियावरती जे निगेटिव्ह परिणाम होऊ शकतात. इंडियाची जी इमेज आहे त्याला निगेटिव्हली इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये जे आहे ते पुन्हा एकदा मेन्समध्ये आय मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की इंडियाने स्वतःची इमेज बिल्ड करण्यासाठी एक नरेटिव्ह एक स्ट्रॉंग नेशनचं किंवा जस्टिसिएबल असं नेशनचं जे आहे ते नरेटिव्ह स्प्रेड करण्यासाठी इंडियाने काय काय करायला पाहिजे आणि त्याचं जे आहे ते जिओ मध्ये किती इम्पॉर्टन्स आहे. येणार जर टाइम असेल तर आपण जसं म्हणतो की 2026 इयर जे आहे ते जिओ पॉलिटिकल इयर असू शकतं कारण कंटिन्युअसली वॉर्स आहेत, कॉन्फ्लिक्ट्स आहेत. मग अशा टाइममध्ये जे आहे, अशा बदलत्या टाइममध्ये नरेटिव्ह वॉरफेअर जे आहे, त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे आणि इंडियाने त्याच्यावरती काय काय मेजर्स घेतले पाहिजे याच्यावरती जे आहे तुम्हाला मध्ये बेसमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती की व्हाय डिजिटल व्हिजिलॅन्टिझम इज नॉट द प्रॉब्लेम. आता रिसेंटली काय झालं होतं की फ्लाईट मधून एक जर्नलिस्ट जात होती, फिमेल जर्नलिस्ट जात होती आणि त्यांच्याबरोबर कोणी माणूस बसलेला असेल शेजारच्या सीटवर. तर त्या जर्नलिस्टनी जे होतं ते माणसाला अक्यूज केलं की ह्या व्यक्तीने त्यांना जे होतं थोडंसं हॅरॅस केलं होतं. या पद्धतीने त्याच्यावरती आरोप लावले आणि त्याच्यावरती केस सुद्धा केली. आणि या पोस्टवरती डायरेक्टली एका ऍक्ट्रेसने काय केलं की त्याची पडताळणी न कर डायरेक्टली त्या पोस्टला रिपोस्ट केलं. त्याच्यामुळे ती जी गोष्ट होती ती स्प्रेड झाली. पण नंतर जाऊन क्लिअर झालं की ही जी गोष्ट होती ती खोटी केस होती. त्या व्यक्तीने असं काहीच नव्हतं केलं. म्हणून त्या व्यक्तीने काय केलं की मानहानीचा दावा जो होता तो दर्ज केला होता. मग ह्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं होतं, की ही गोष्ट का घडून येते समाजामध्ये, की ह्या जे डिजिटल व्हिजिलॅन्टिझम आहे, की मोबाईल काढला, व्हिडिओ रेकॉर्डिंग केले, त्याच्यानंतर आपला जो नरेटिव्ह होता, आपलं जे व्ह्यूज होतं ते मांडायला लागले. हे जे मोठ्या प्रमाणात म्हणजे मोबाईल असेल किंवा इंटरनेट आहे, ह्याला वेपन म्हणून यूज करण्याची गरज का पडायला लागली? तर आपलं जे ओरिजिनल किंवा एक्झिस्टिंग जे ज्युडिशियल स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर आहे, पोलिसिंग वगैरे गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर आहे, ते खूप जास्त स्लो आहे. म्हणजे जर जस्टिस द्यायचं असेल तर त्याची जी प्रोसेस आहे ज्युडिशियल प्रोसेस ती खूप जास्त स्लो आहे. त्याच्यामुळे जस्टिस भेटण्याचे चान्सेस तर कमीच राहतात. आपण जे भेटतात ते खूप जास्त उशिरा भेटतात असं त्यांचं म्हणणं आहे. मग ह्यालाच कंटाळून जे आहे किंवा ह्यालाच कंटाळून जे आहे ते लोकं काय करतात की जस्टिस लवकर भेटावं. एक सोसायटी म्हणून जर तुम्ही सोशल मीडियावरती काही पोस्ट केलं प्रॉपरली, तर त्याच्यामुळे काय होणार आहे कंप्लीटली कम्युनिटी जी आहे ती एक प्रेशर टाकू शकते. एक प्रेशर ग्रुप म्हणून काम करू शकतील आणि ह्याच्यामुळे जे आहे ते एक डिझायर्ड ॲक्शन जे आहेत किंवा योग्य ॲक्शन जे आहे ते घेतल्या जाऊ शकतात. म्हणून जे आहे ते असं डिजिटल व्हिजिलंटिझम केलं जातं आणि म्हणून त्याला जे आहे ते प्रॉब्लेम म्हणून नाही पाहिलं पाहिजे. कारण त्याच्यामुळेच काय जसं मी टू मूव्हमेंट झाली होती. मी टू मूव्हमेंट मुळेच काय झालं होतं की जे अभिनय वगैरे क्षेत्रातले लोकं असतात वगैरे त्यांच्यामध्ये जी सेक्शुअल हॅरेसमेंट झालं होतं ऍक्ट्रेसेस विरुद्ध, त्याच्यामधले त्या ऍक्ट्रेसेस समोर आल्या होत्या. त्यांनी कबूल केलं होतं, असं-असं झालं होतं. मग ते जे अॅक्युज होते त्यांच्यावरती ॲक्शन्स घेतल्या गेल्या होत्या. ह्या ज्या गोष्टी होत्या त्या डिजिटल व्हिजिलॅन्टिझम मधूनच आल्या होत्या. आणि त्याच्यामुळे जे आहे तर ही गोष्ट ती एक समाजासाठी चांगली आहे. आणि जर तुम्हाला डिजिटल व्हिजिलॅन्टिझम कमी करायचं असेल, तर तुम्हाला एक्झिस्टिंग जी ज्युडिशियल सिस्टम आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम आहे, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आता ही झाली एक साइड. पण दुसरी साइड आपल्याला अशी पण दिसते, की केरळमध्ये एक व्हिडिओ जी होती ती व्हायरल झाली होती, की एका लेडीने व्हिडिओ व्हायरल केली होती, की एका पुरुषाने तिला बसमधून जात असताना बॅड टच केला होता. आता ती बॅड टच केला होता म्हणून ती व्हिडिओ व्हायरल झाली आणि त्या व्यक्तीची जी बरीच जी होती मानहानी झाली होती आणि त्याच्यामुळेच त्या व्यक्तीने काय केलं, की दुसऱ्याच दिवशी त्याने आत्महत्या केली होती. आणि पुढे जाऊन समजून आलं, जे प्रॉपरली व्हिडिओ जेव्हा अॅनलाईज केला गेला, तेव्हा समजून आलं, की ती जो व्यक्तीने जो होता, ते काही इंटेन्शनली बॅड टच नव्हता केला. ते गर्दीमुळे वगैरे जे तसं झालं. मग आता पाहायला गेलं तर डिजिटल व्हिज्युअलिटीच्या मुळे जे आहे, ते ह्या पद्धतीचे रिएक्शन सुद्धा दिसून येतात. त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्याला एक्झिस्टिंग ज्युडिशियल सिस्टम असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम असेल, ती तर चांगली करायचीच आहे एका साइडला. पण दुसऱ्या साइडला आपल्याला हे सुद्धा समजलं पाहिजे, की कोणती व्हिडिओ आली किंवा कोणते पिक्चर्स आले, तर पहिल्यांदा तर त्याची तपासणी केली पाहिजे का हे ओरिजिनल आहे, की एआयने किंवा डीपफेकने तयार केले.
दुसरी गोष्ट म्हणजे ती फ्रॅगमेंटेड आहे की कंप्लीट व्हिडिओ किंवा कंप्लीट आहे, तिची सिस्टीम किंवा ती नॉलेज असेल किंवा ती जी न्यूज आहे ती कंप्लीट आहे का तोडफोड करून ती बनवली गेलेली आहे, की फक्त सोयीस्कर पद्धतीने ती प्रेझेंट केली गेली, ही गोष्ट पाहिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडचे नरेटिव्ह आल्यानंतरच जे आहे ते प्रेशर टाकलं पाहिजे किंवा त्याच्यावरती रिॲक्शन दिल्या पाहिजे. जर वन साइडेड आणि फक्त इमिजिएट आणि फास्ट जस्टिससाठी जर आपण कामं करायला लागले, तर ह्यासारख्या सुद्धा जे आहेत ते रिॲक्शन निघू शकतात. आणि जर जसं ते केरळच्या व्यक्तीबरोबर झालं, त्याचसारखे सुद्धा रिझल्ट जे आहेत आपल्याला दिसून येऊ शकतात. त्याच्यामुळं जस्टिस म्हणजे किंवा सिस्टम म्हणून सुद्धा काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण एक सिटिझन म्हणून सुद्धा जे आहे ते काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती जे आहे तुम्हाला GS2 मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि GS1 मध्ये ॲज अ सोसायटीचा पार्ट म्हणून सुद्धा जे आहे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती की गव्हर्नमेंट प्रपोजेस E100 ॲज अप्रूव्ड फ्युएल. आता आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये जे आहे ते इथेनॉल ब्लेंडिंग अलाउ केलं गेलं. आता E20 जे आहे ते कंपल्सरी करण्यात गेलं. त्याच्यानंतर E85 जे होतं ते सुद्धा अलाउ केलं गेलं होतं आणि रिसेंटली काय केलं, इंडियाने E100 म्हणजे 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या ज्या होत्या त्याच्यासाठी एक नोटिफिकेशन जारी केलं की या दिशेने जे आहे ते आता गव्हर्नमेंट काम करणार आहे. आता याच्यामध्ये सांगताना गव्हर्नमेंट काय म्हणतं की जेव्हा तुम्ही इथेनॉल ब्लेंडिंग फ्युएल वापरता किंवा आता कम्प्लिटली इथेनॉल बेस्ड तुम्ही जर व्हेइकल्स वापरले तर त्याच्यामुळे काय होणार की पोल्युशन मोठ्या प्रमाणात कमी होणार. आता इंडियाने ऑलरेडी टार्गेट सेट केलेत की 2070 पर्यंत आपण नेट झिरो कार्बन इमिशन कडे जाणार आहे. मग इथेनॉल वापरल्यामुळे तुमचं पोल्युशन कमी होणार आहे. मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड असेल, CO2 असेल, बाकीचे PM2.5 असेल, असे पोल्युटंट्स मोठ्या प्रमाणात कमी होतील. आणि दुसऱ्या साईडलाच काय, आपण जे क्रूड ऑइल जे आहे त्याच्यावर बेसिसवरती आपण पेट्रोल डिझेल तयार करतो. त्याच्यावरती आपण 90% जे आहे ते इम्पोर्ट डिपेंडंट आहे. 90% क्रूड ऑइल जे आहे इंडिया इम्पोर्ट करते. आणि जर असे काही जिओपॉलिटिकल सिनारिओज झाले तर त्याच्यामुळे त्याचा जो प्राइस आहे तो अजून जास्त वाढतो आणि आपल्या करंट अकाउंट डेफिसिट वरती जे आहे ते मेजरली निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. मग ह्याच्यासाठी सुद्धा जे म्हणजे इकॉनॉमिकली असेल आणि एन्व्हायरमेंटली दोन्ही साईडनी जे आहे ते इथेनॉल ब्लेंडिंग जे आहे ते आपल्यासाठी गरजेचं आहे. आता एका साइडला इलेक्ट्रिक झालं, दुसऱ्या साइडला इथेनॉल ब्लेंडिंग झालं, त्याच्यानंतर हायड्रोजन फ्युएल असेल. ह्या साइडचे जे ते व्हेइकल जे आहेत ते वाढवले पाहिजे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटने हे सुद्धा सांगितलं होतं, की एव्हिएशन सेक्टरमध्ये सुद्धा जे आहे ते आता 1% नंतर 2% असं जे इथेनॉलचं ब्लेंडिंग आहे त्याचं सुद्धा प्रमाण जे आहे ते वाढवणार आहे. कारण रिसेंटली न्यूज आली होती, की एव्हिएशन फ्युएल जे आहे ते इतकं जास्त महागलंय, की होऊ शकतं एव्हिएशन सेक्टर जे आहे ते टेम्पररीली जे आहे ते ठप्प पडू शकतं. मग त्याच्यामध्ये सुद्धा इथेनॉल ब्लेंडिंग वाढवणार. आता ही झाली एक साइड, पण दुसरी साइड काय, की इथेनॉल ब्लेंडिंग जी होती ती स्टार्टिंगला फक्त शुगरकेन वगैरे वापरलं जायचं. पण आता मेज वापरलं जातं. मेज वापरलं जाते, त्याच्यानंतर राईस वापरलं जाते. आता हे जे क्रॉप्स आहेत, ते प्रोड्यूस करताना जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी जे म्हणजे असे जे क्रॉप्स आहेत ते मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करतात त्यांच्या प्रोडक्शनमध्ये. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, की ऑलरेडी जे आहे पाण्याचं जे पाण्याचं प्रमाण जे ते कमी होत चाललंय. ग्राउंड वॉटरचं प्रमाण अजून जास्त कमी होत चाललंय. दुसरीकडे जे क्लायमेट चेंज आहे त्याच्यामुळे पावसाचं जे प्रमाण होतं की मान्सूनची सायकल होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब व्हायला लागली. मोठ्या प्रमाणात असं सांगितलं जातं की वर्ल्ड वॉर 3 झालं तर ते पाण्याच्या कारणामुळे होऊ शकतं. इंडस वॉटर ट्रिटी असेल, दुसऱ्या साईडला ब्रह्मपुत्राच्या बाबतीत असेल, त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये गंगा नदीच्या बाबतीत असेल, यांच्याबरोबर आपलं जे वॉटर शेअरिंग ट्रिटीज आहेत, तिथं प्रॉब्लेम्स चालू आहेत, तिथं कॉन्फ्लिक्ट चालू आहेत. त्याच्यानंतरच इंटर स्टेट जे वॉटर डिस्प्यूट असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती. मग असं सध्या पाण्याचा जर इश्यू असताना जर तुम्ही मोठ्या प्रमाणात इथेनॉल ब्लेंडिंग वापरणार असाल, तर ग्राउंड वॉटरचं आहे त्याच्या रिचार्जिंगवरती तुम्ही काय काम करणार आहेत? किंवा पाण्याचं जे आहे ते काय काम करणार? त्याच्यानंतर राईस वगैरेचे जे प्रॉडक्ट्स आहेत, ते जे आहेत ते आपले बेसिक फ्युएलमध्ये किंवा स्टेपल फूडमध्ये जे आहे ते आपण इन्क्लूड करतो. मोठ्या प्रमाणात जे आहे ते गव्हर्नमेंट बाय करतं आणि लोकांना जे आहे ते फ्री राशनच्या स्वरूपात देत असतं. मग जर तुम्हाला इथेनॉल ब्लेंडिंग वाढवायची असेल, तर आपण कुठे ना कुठे काय करणार, की ते जे फ्री राशन आहे, तिथला तांदूळ वगैरे जे असेल, तर तिथले जे फूड असेल, ते फूड क्रॉप आपण इथेनॉल ब्लेंडिंगमध्ये जे आहे ते इंडस्ट्रीजकडे देणार आहे, डिस्टिलरीजकडे देणार आहे. मग त्याच्यामुळे फूड सिक्युरिटीचा तो सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, हे जे इथेनॉल ब्लेंडिंग केलं जातं, त्याच्यामुळे जे वेनेस तयार होतं, म्हणजे त्याच्यामुळे जे पोल्युशन तयार होतं, त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर जे आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करणार? म्हणजे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचा एक रिपोर्ट होता, की मोठ्या प्रमाणात जे मोठ्या सिटीज आहेत इंडियामधल्या, त्या कंप्लीटली ग्राउंड वॉटर जे त्यांचं झिरो होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये दिल्ली झालं, बेंगळुरू झालं, ह्या सिटीजचं सुद्धा नाव होतं. मग ह्या ज्या गोष्टी त्या तुम्ही कशा सॉल्व्ह करणार? तुम्हाला दिल्लीचं पोल्युशन पण कमी करायचं आहे, पण दुसऱ्या साईडला तुम्हाला जे ग्राउंड वॉटर आहे त्याला सुद्धा रिचार्ज करायचं आहे. मग दुसरं आपण जसं अरावली जो होता, अरावलीचा एक मेजर रोल प्ले करतं दिल्लीमध्ये ग्राउंड वॉटर रिचार्ज करण्यामध्ये. मग तिसऱ्या साईडला तुम्ही अरावली जे आहे त्याला सुद्धा कट करणार होते. मग अशा वेळेस जे आहे ते तुम्हाला एक प्रॉपरली आणि एक बॅलन्स ॲक्शन घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळेच याच्यावरती सुद्धा जे आहे तुम्हाला मेन्समध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो
आणि प्रीमध्ये सुद्धा जो आहे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो, की गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय आहेत त्याच्याशी रिलेटेड, कोणते-कोणते क्रॉप्स वापरले जाणार आहेत, किती प्रमाणात वापरले जाणार आहेत. 2025 मध्ये सुद्धा प्रश्न होता, की मध्ये जे आहे ते कोणत्या क्रॉप्सवरती बेस इथेनॉल जे फ्युएल आहे ते तयार केलं जातं. ब्राझीलमध्ये कोणत्या ह्याच्यावरती क्रॉप्सवरती बेस इथेनॉल तयार केलं जातं. तर ह्याच्यावरती प्रीमध्ये आणि मेन्समध्ये जो आहे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. इकॉनॉमी, फूड सिक्युरिटी आणि एन्व्हायरमेंट दोन्ही अँगलने सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती, की रशियन फोर्सेस मस्ट विथड्रॉ फ्रॉम माली, तुआर्गिक स्पोक्समन. आता तिथे तुआर्गिक जे रेबल्स आहेत त्यांचं काय म्हणणं होतं, की माली हा जो रिजन आहे त्याच्यातून रशियन फोर्सेसनी कम्प्लिटली विथड्रॉ केलं पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, फ्री मध्ये जे आहे ते मालीचा जो रिजन आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता माली जो आहे तो एक वेस्टर्न आफ्रिकन नेशन आहे. तो साहिल जो रिजन आहे म्हणजे सहारा वाळवंटाच्या खालचा जो रिजन आहे त्याला साहिल रिजन म्हणतं. त्याच्यामध्ये येतो आणि ते एक लँडलॉक कंट्री आहे. आता तिथले जे रिबेल ग्रुप्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की रशियन फोर्सेसने तिथून विथड्रॉ केलं पाहिजे. मग याच्याबद्दल तुम्हाला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, की वेगवेगळे जे आफ्रिकन कंट्रीज असतील किंवा जगामध्ये वेगवेगळे देश आहेत, तिथं रिबेल ग्रुप्स आहेत मोठ्या प्रमाणात. जसं आपण म्हणलं होतं, की येमेनमध्ये हुती रिबेल्स आहेत, लेबननमध्ये हिझबुल्लाह आहे, त्याच्यानंतर गाझामध्ये सुद्धा आहेत. मग आता जसं मालीमध्ये पाहिलं, की तुआरेग रिबेल्स आहेत. मग ह्यांच्या जोड्या लावून सुद्धा जे आहे तुम्हाला प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर एक अनाउन्समेंट होती, की आपली जी राज्यसेवेची प्री येणार आहे 31 मेला, त्याच्यासाठी आपण जे पी-वाय-क्यू आहेत, त्याचं एक डिटेल डिस्कशन जे होते, ते सेशन्स आपण सुरू केलं होतं. तर दररोज संध्याकाळी 4 वाजल्यापासून जे ते लाईव्ह सेशन्स असतात आपले. आपण ऑलरेडी पॉलिटी आणि हिस्ट्रीचे सुरू केलेले आहेत. पॉलिटी आणि हिस्ट्रीचे ते आपण कव्हर करत आलेलो आहेत. आणि बाकीचे सब्जेक्ट्स जे आहेत, ते सुद्धा आपण सेशन एक लवकरच सुरू करणार आहोत. आणि ह्याचा जो आहे, खूप चांगला प्रतिसाद जो आहे, तुम्हा लोकांकडून मिळायला लागला. तर अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी, हे सेशन्स पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्पर्धा युट्यूब चॅनल. थँक्यू.